तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनर किंवा जोडीदारासोबत कसा वेळ घालवता? एका घरात राहून असे किती क्षण असतील जे फक्त आणि फक्त तुमचे असतात? ह्या गोष्टीचा खोलवर विचार केलात तर कदाचित धक्का बसू शकतो. मी केला आणि मला जाणवलं की काहीतरी कमी आहे. आणि मी माझ्या नवऱ्यासोबत वेळ घालवण्यासाठी म्हणजे त्याचा सहवास लाभण्यासाठी एक गंमत केली. ती काय होती ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेनच. हो, दाखवेन. व्हॉइस ओव्हर व्हिडिओ आहे मला माहिती आहे, तरीही दाखवेन. त्याआधी सहवास म्हणजे नक्की काय ते थोडं समजून घेऊया. नमस्कार. आपण ऐकत आहात शब्द संवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. ऐकूया गॅरी चॅपमॅन यांच्या प्रेमाच्या 5 भाषा या पुस्तकातील एक छोटासा लेख, सहवास. वाचन सौ श्रद्धा राणे पोवार. सहवास. सहवासाचा अर्थ आहे संपूर्ण लक्ष देणे. इथे मला सानिध्य अभिप्रेत नाही. एकाच खोलीत बसलेल्या 2 व्यक्ती एकमेकांच्या निकट सानिध्यात असतात, परंतु त्या एकत्र असतीलच असं नाही. सहवासाचा अर्थ आहे संपूर्ण लक्ष देणं. जेव्हा एखादा पिता आपल्या 2 वर्षांच्या मुलाकडे चेंडू सरपटी देत असतो, तेव्हा त्या पित्याचं लक्ष चेंडूकडे नसून त्याच्या मुलावर असतं. त्या एका छोट्या क्षणासाठी, अगदी कितीही छोटा का असेना, ते एकत्र असतात. पण जेव्हा हेच वडील फोनवर बोलत बोलत मुलाकडे चेंडू सरपटवतो, तेव्हा त्याचं लक्ष दुसरीकडे असतं. काही पती पत्नींना असं वाटत असेल की ते एकत्र वेळ घालवतात, पण वास्तविक पाहता ते केवळ एकमेकांच्या सानिध्यात राहत असतात. ते एकाच वेळी एकाच घरात वावरत असतात, पण ते एकत्र नसतात. जो पती टीव्हीवरचा खेळाचा कार्यक्रम बघता बघता आपल्या पत्नीशी बोलत असतो, तो आपल्या पत्नीला गुणवत्तापूर्ण वेळ देत नसतो, कारण त्याचं सगळं लक्ष पत्नीकडे नसतंच. आवर्जून वेळ देणं याचा अर्थ असा पण नाही की आपल्याला एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसलं पाहिजे. याचा अर्थ असा की आपण काहीतरी एकत्रितपणे करत आहोत आणि आपलं सगळं लक्ष दुसऱ्या व्यक्तीवर एकवटवलं आहे. एखाद्या कार्यात दोघेही गुंतून जाणं हा योगायोग असतो. भावनिकरित्या महत्वाचं हे आहे की आपण आपला सगळा वेळ फक्त एकमेकांसाठी देत आहोत. ते कार्य एकत्रितपणाची जाणीव करून देणारं एक वाहक आहे. पित्याने आपल्या 2 वर्षांच्या मुलाकडे चेंडू सरपटी टाकणं, यात ते कार्य महत्वाचं नसून पिता आणि मूल यांच्यात ज्या भावना निर्माण होतात त्या महत्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे जर पती पत्नी एकत्रितपणे टेनिस खेळत असतील, तर जर तो खरोखरच एकमेकांसाठी आवर्जून काढलेला वेळ असेल, तर त्यांचं लक्ष खेळावर नसून ते एकत्र वेळ घालवत आहेत या वस्तुस्थितीकडे असेल. भावनिक पातळीवर काय घडतं याला महत्व आहे. रोजच्या व्यवहारात एकत्र वेळ घालवणं हेच सांगतं की आपल्याला एकमेकांची काळजी आहे. एकमेकांच्या सहवासात आम्हाला आनंद मिळतो. गोष्टी एकत्रपणे करायला आम्हाला आवडतं. सहवास म्हणजे नक्की काय हे गॅरी चॅपमॅनने किती सुंदररित्या समजावलं आहे, नाही का? तर मग हा व्हिडिओ आपल्या पार्टनरला नक्की पाठवा आणि अशा सहवासाची मागणी नक्की करा. बरं, मी माझ्या नवऱ्यासोबत वेळ घालवण्यासाठी काय केलं होतं ते तुम्हाला आता दाखवते. बऱ्याच दिवसांपासून की नाही, मी माझ्या जर्नल किंवा डायरीमध्ये हे ब्लिंकिटच्या बॅग्सचे कात्रणं कापून चिटकवलेली होती आणि नवऱ्याचा मूड बघून त्याला हे माझ्यासोबत खेळायला लावलं आणि माझा प्लॅन एकदम सक्सेसफुल ठरला. कित्येक दिवसात आम्ही इतका छान वेळ घालवलाच नव्हता एकमेकांसोबत. ह्या साध्या फुल्ली गोळ्याच्या खेळामुळे आम्ही हसलो, खिदळलो, चिडलो आणि आमचे फोन विसरून एकमेकांच्या सहवासात अलगद विलीन होत गेलो. आणि मला वाटतं हे सुख कुठल्याही मोठ्याल्या शॉपिंग मॉलमध्ये सुद्धा विकत मिळू शकत नाही. तुम्ही सुद्धा असंच काहीतरी एकमेकांसोबत करा आणि मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत.
हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हो, हे पुस्तक जर तुम्हाला वाचायचं असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.